नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपल्याला सुरुवात करायचं आहे प्रिपरेशन मेथडला. आता प्रिपरेशन मेथड्स कुठली आहे आपल्यासमोर आहे. एस्टरपासून अल्डिहाइड तयार करणे, एस्टरपासून कीटोन तयार होत नाही या मेथडनं. या ठिकाणी आपल्याला एस्टरचं रिडक्शन करायचं आहे. एस्टरचं रिडक्शन करून आपल्याला मिळवायचं आहे अल्डिहाइड. एस्टरचं रिडक्शन आपण जर केलं तर आपल्याला कीटोन मिळणार नाही. एस्टरचं रिडक्शन केल्यावर आपल्याला काय मिळतो? फक्त अल्डिहाइड मिळतो, कीटोन मिळत नाहीये. बघा काय घेतलं आपण? आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश. हा कोण आहे? एस्टर आहे. आणि या एस्टरचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे. अरे बाबांनो, रिडक्शन करायचं म्हणजे काय आपल्याला माहित आहे ना, आपण शिकलेलं आहे बाबांनो. रिडक्शन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन. जर त्या ठिकाणी हायड्रोजन मिसळला जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? रिडक्शन म्हणतो. रिडक्शन मीन्स व्हॉट? ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. आता आपण काय करू? ह्याच्यामध्ये हायड्रोजन मिसळू. म्हणजे काय करू आपण? रिडक्शन. एक लक्षात घ्या, एस्टरचं रिडक्शन करण्यासाठी रिड्युसिंग एजंट कुठला वापरायचा? रिडक्शन करायचं आहे. मग रिडक्शन करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? रिड्युसिंग एजंटची. रिड्युसिंग एजंटच्या सहाय्याने आपण रिडक्शन करतो. मग कुठला रिड्युसिंग एजंट वापरायचं? डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. बघा लिहितो तुम्ही इथं डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड आणि ॲसिड हायड्रोलायसिस करायचं. बघा तुम्ही या ठिकाणी काय करून राहिले? तुम्ही या ठिकाणी एस्टरचं रिडक्शन करून राहिले. आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन. कोणाचं? एस्टरचं. रिडक्शन कोणाच्या साह्यानं करायचं आहे? डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. म्हणा डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. अरे बोलो, डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइडच्या साह्याने एस्टरचं रिडक्शन करायचं आहे आणि एस्टरपासून तयार होईल अल्डिहाइड. आर सी डबल बॉन्ड ओ एच म्हणजे अल्डिहाइड. बघा रिॲक्शन फार सोपी आहे. रिॲक्शन कशी होते मी सांगतो, पण त्याच्या अगोदर हे समजून घ्या. या अभिक्रियेमध्ये आपण काय करतोय? एस्टर घेतोय. एस्टरचं काय करतोय? रिडक्शन करतोय. रिडक्शन करण्यासाठी काय वापरतोय? रिड्युसिंग एजंट. कोणता रिड्युसिंग एजंट वापरतोय? डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि पुन्हा करतोय आपण हायड्रोलायसिस. हे आणि हे डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड आणि हायड्रोलायसिस. आणि मग तयार होतो आपला प्रोडक्ट अल्डिहाइड. रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची माहिती सांगतो, ऐका नीट. हा सोप्या रिॲक्शनचा आहे. प्रत्येक रिॲक्शन आपण काळजीपूर्वक ऐकलो की आपल्या सर्वांच्या सहज लक्षात येईल की संपूर्ण अभिक्रिया कशी होते. ओके, बघा हे बघा, लक्ष देऊ. हे घेऊयात आपण एस्टर. आर सी डबल बॉन्ड ओ ओ आणि आर डॅश. ह्याचं करू आपण रिडक्शन. रिडक्शन करण्यासाठी काय वापरायचं आहे? रिड्युसिंग एजंट. अरे बाबांनो, या ठिकाणी रिडक्शन करण्यासाठी आपण काय वापरतोय? रिड्युसिंग एजंट वापरतोय. कोणता? नाव लिहा. डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि अजून एक स्टेप करायचं, ॲसिड हायड्रोलायसिस. आता हा एस्टर आहे. या एस्टरचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे. एक लक्षात घ्या, कार्बन आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तुटतोय. हा कार्बन, कार्बोनिल कार्बन आणि हा ऑक्सिजन, ह्या दोघांमधला बॉन्ड तुटतोय. हा बॉन्ड तुटला. कळलं का? कार्बन आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तुटला. ॲड. आणि आता हायड्रोजन ऍड करा. हो का? एक हायड्रोजन इकडे द्या, एक हायड्रोजन इकडे द्या, दोन द्या. एक या बाजूला, एक या बाजूला. असे दोन एच घ्यायचे. किती एच? दोन एच. त्याच्यापैकी एक इकडे द्या, एक इकडे द्या. कसं होईल बघा बरं? आरला आर सी डबल बॉन्ड ओ आणि इकडे आला एच. हो का? आर सी डबल बॉन्ड ओ आणि इकडे एक एच आला. तसं आर डॅश ओ आणि एच अल्कोहोल. आर डॅश ओ एच. संपलं. मग हे तुम्ही लिहा किंवा न लिहा ह्याची काय गरज नाही. तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं. समजलंय का वाक्याचा? फक्त आपण आपला प्रोडक्ट लिहू मेन. चला हे कोण आहे मग? एस्टर. चला हे कोण आहे? अल्डिहाइड. काय झालं मग? एस्टरपासून अल्डिहाइड तयार झाला. अशा प्रकारची ही एक रिॲक्शन आहे. ह्याचे एक्झाम्पल्स आपण करूया आणि हा भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. ओके, आता बघा CS3 C डबल बॉन्ड O O C2H5 इथिल ॲसिटेट नावायचं.
का नाव आहे? इथिल ॲसिटेट. एस्टर आहे हा, इथिल ॲसिटेट कॉमन नाव. ह्याचं आपण करू रिडक्शन. रिडक्शन करण्यासाठी पुन्हा काय वापरायचं आहे तेच सांगा. डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि काय वापरायचं? ॲसिड हायड्रोलायसिस करायचं. मग आता काय होणार आहे? कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड तुटणार. खेचॅट बस. आणि याच्या दोन्ही बाजूला एक एक एच द्या. एक द्या एच इकडं, एक द्या एच इकडं, एक द्या इकडं, एक द्या इकडं, एक द्या इकडं, एक द्या इकडं. मग आता हो का, इकडं एक दिला एच आणि इकडं एक दिला एच. असे एकूण किती एच? 2 एच. 2 एच द्या, एक इकडं एक इकडं. झालं CH3 C डबल बॉन्ड OH. हा एक भाग. C2H5OH हा दुसरा भाग. एकच भाग लिहितो मी आता फक्त. काय? CH3 C डबल बॉन्ड OH. ते पुढचं लिहायची गरज नाही. चला, हे काय आहे? असिटाल्डिहाइड. हे काय आहे? असिटाल्डिहाइड. अशा प्रकारे या अभिक्रियेमध्ये इथिल ॲसिटेट पासून असिटाल्डिहाइड तयार या ठिकाणी आपण केलेलं आहे. प्रत्येक रिएक्शन फार सोपे आहे. अजून एक बघा. आता बघा इथं कसं होईल? C डबल बॉन्ड O C2H5 आणि इथे घेऊ आपण NO2 ग्रुप. कळलं का? नाव काय? प्यारा नायट्रो. है ना, प्यारा नायट्रो. हां, इथिल बेन्झोएट. इथिल बेन्झोएट. हां, चला, प्यारा नायट्रो इथिल बेन्झोएट असेचं नाव आहे. आता एका काय करूयात आपण याचं? रिडक्शन. चला, काय घ्यायचं? डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हां आणि ॲसिड हायड्रोलायसिस. झालं. आणि तुम्हाला माहित आहे बाबा ह्या ठिकाणी होणार काय आहे? या ठिकाणी एकच महत्वाचं वाक्य, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो. खेचॅट. आणि 2 हायड्रोजन मिसळायचं. रिडक्शन करायचं म्हणजे काय करायचं? अरे बाबांनो, रिडक्शन करायचं म्हणजे काय तुम्हाला माहित आहे ना? अरे बाबांनो, रिडक्शन करायचं म्हणजे हायड्रोजन मिसळायचं ना. मग मिसळा की 2. कुठं मिसळा? एक द्या याला, एक द्या याला, एक द्या याला, एक द्या याला, एक द्या याला. कळलं का? निघालं. हो का? मग हे NO2 बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड OH. हो का? हे सगळंच असं लिहायचं. हे इथं NO2 लिहायचं आपल्याला, आहे की नाही? आणि इथं काय लिहिलं? C डबल बॉन्ड OH. म्हणजे काय येईल? हां, प्यारा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. प्यारा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. बघा, अशा प्रकारचा प्रोडक्ट या ठिकाणी आला. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी घडली. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एस्टर पासून अल्डिहाइड तयार केलं रिडक्शन करून. एस्टरचं रिडक्शन करून फक्त अल्डिहाइड तयार करता येतो. एस्टरचे रिडक्शन करून कीटोन तयार करता येत नाही. एस्टरचे रिडक्शन करण्यासाठी डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड या रिड्युसिंग एजंटचा वापर करतात आणि पुन्हा ॲसिड हायड्रोलायसिस करतात. संपलं. अशी एक सोपी पद्धत आपण या ठिकाणी घेतलेली आहे. अशा ह्या सगळ्या प्रिपरेशन मेथड्स आहेत. प्रत्येक प्रिपरेशन मेथड नीट बघा. जास्तीत जास्त लोकांना हे पाठवा, शेअर करा. तुम्ही तर बघाच बघा, त्याचबरोबर सगळ्यांना पाठवा. समजलं का? माझा प्रत्येक व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. एका भागापासून मन लावून व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जर या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला, बस कुठंही ट्युशन लावण्याची गरज नाही. आपल्याला घरात बसल्या बसल्या आपण नंबर 1 शिक्षण घेऊ शकतो. समजलं का? आणि याच्यामध्ये कुठं काय अडचणी असतील, आपल्या काही बेसिक गोष्टी माहीत नसतात आपल्याला, तर त्याच्याबद्दल मी कमेंट करा. त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण तयार करू. म्हणजे तुमच्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर त्या बी आपण पक्क्या करण्याचा प्रयत्न करूयात. कळलं का नाही? कळलं? हां, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मोबाईलमध्ये असली पाहिजे. म्हणजे माझा मोबाईल माझी शाळा. आपला मोबाईल शाळेसारखं काम केला पाहिजे. म्हणजे आपण कॉलेजला जायचं, पुन्हा व्हिडिओ बघायचं, प्रॅक्टिस पक्की होते आणि महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यास आणि तुमचं CETचा अभ्यास पक्का होऊन जातो. बस याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? त्याच्यासाठी तुम्ही बघा, सगळ्यांना बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे आपले व्हिडिओ बी वाढतील पटापट. कळलं का? मी व्हिडिओ टाकला, तुम्ही बघितलंच नाही तर मग ते टाकून काय फायदा आहे? बरोबर आहे की नाही? आपण जे ज्ञान सांगितलेलं आहे ते सर्वांनी घेतलं तर फायदा आहे. त्यासाठी सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.